नमस्कार मंडळी, तर नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। आणि हा रामोजी फिल्म सिटी हैदराबादचा पार्ट 4 व्हिडिओ आहे। आणि आपण चाललो आहे आता हवा महल पाहायला। तर हे आहे हवा महल आणि इथले रोड बघा किती सुंदर सुंदर आहे। वाव, किती सुंदर क्लीन आहे आणि ग्रीनरी बघा काय सुंदर आहे, अप्रतिम। आणि हे आहे हवा महल आणि छान राजस्थानी टाइप एक लुक आहे। इथे सगळे असे राजस्थानी गाणे पण वाजत होते, सुंदर सुंदर ढोलकी वगैरे बघू शकता तुम्ही। चला, आणि हे राजस्थानला पण असं एक हवा महल आहे, त्याचीच एक कॉपी आहे। सो खूप सुंदर आहे आणि इथे एक मस्त तबला वाजवत राहते। सो त्याच्यावर लोक डान्स पण करतात। तर मी सुद्धा इथे एक छानपैकी असा डान्स केला, एन्जॉयफुल। सो बघा तुम्ही, खूप छान वाटते इथे। हवा महलमध्ये छानपैकी डान्स करून आम्ही गेलो खाली। हे पहा, हे हवा महल आहे आणि याच्या खालीच नाही का असं मसाला महल आहे। सो खाली नाही का तुम्हाला स्नॅक्सचे आयटम भेटते, जसं छोले भटुरा वगैरे, चाट वगैरे तुम्ही खाऊ शकता, थोडी भूक वगैरे लागली असेल तर। सो इकडे छान या साईडनी, राईट साईडनी मसाला महल आहे। सो आणि खूप छान वाटते इथून, व्ह्यू वगैरे खूप ज़बरदस्त वाटतो। त्यानंतर खाली आहे जापनीज गार्डन। सो इथून आता आपण जर खाली उतरलं तर छान आपल्याला जापनीज गार्डन लागणार। अजून थोडं खाली उतरलं की असं पहाडावर आहे, असं हे सगळ्या गोष्टी अशा थोडंसं उंचावर आहे, मस्त वाटते। इथून व्ह्यू बघू शकता किती सुंदर येतो, ज़बरदस्त। रामोजी फिल्म सिटी खूप खूप मोठी आहे आणि खूप चालावं लागतं। पण श्रेयांश बघू शकता तुम्ही, सगळं पायदळ पायदळ चालत आहे, बिचारा काही त्रास देत नाही आहे, तो खूप एन्जॉय करत आहे आणि त्याचा त्रास पण काहीच नाही। तर इकडे आता आपण जात आहे जापनीज गार्डनकडे। तर किती सुंदर असा व्ह्यू दिसत आहे, बघू शकता तुम्ही। आणि जसं बाहेरच्या कंट्रीमध्ये कसं असते, एकदम सुंदर असं प्रॉपर सिस्टमॅटिक, सगळं तसंच आहे सिस्टमॅटिक। आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे, ग्रीनरी अमेझिंग, आणि प्रत्येक झाड असं काहीतरी वेगळं आहे, खूप छान वाटत आहे। फ्लॉवर्स, ग्रीनरी ज़बरदस्त, खूप छान। आणि इकडे आता एक जापनीज पगोडा पण आहे, पॅगोडा म्हणते, सॉरी। सो तिकडे आपण जात आहे, चला मी तुम्हाला दाखवते आता। कम ऑन, लेट्स गो। दिस इज जापनीज गार्डन आणि इथेच सांगतात की जापनीज झाडंसुद्धा आहे, बघूया खरंच आहे का। आणि खरंच छान गार्डन आहे जापनीज। ते काय म्हणते त्याला, काहीतरी म्हणतात ना, पॅगोडा। पॅगोडा काहीतरी म्हणते, पॅगोडा म्हणते, पॅगोडा। पॅगोडा। इकडून व्ह्यू बघा किती सुंदर व्ह्यू येत आहे असा एकंदरीत, वाव। आणि तिकडे मॅजिक, तिकडे काहीतरी आहे, शो इकडे जायचं। सुंदर अशी झाडाची कटिंग वगैरे केलेलं आहे आणि काय व्यवस्थित असं एकदम कटिंग वगैरे केलेली आहे, बघू शकता तुम्ही। डिझाईन्स वगैरे परफेक्ट, एव्हरीथिंग इज व्हेरी गुड। आणि इकडे बघा किती सुंदर आकार करून ठेवले आहे, हे फुलं बघा किती सुंदर आहे, रिअली ऑसम। आणि भिंतीचा आकार बघा ना, असं एवढं भारी येत आहे भिंतीचा आकार, असं झिगझॅगमध्ये, सिरियसली काय। तर हे आहे जापनीज गार्डन आणि जापनीज पॅगोडा, सुंदर आहे। जपानला जायची गरज नाही, इथेच तुम्हाला रामोजी फिल्म सिटीमध्ये जपान, जर्मनी, फॉरेन सिटी, एव्हरीथिंग असं पाहायला भेटणार। लुक ॲट द हरियाली, ग्रीनरी, अँड लुक माय हँडसम नवरोबा, अँड लुक माय स्मॉल चाइल्ड, बट बदमाश बच्चा। घसरून जा, घसरत जा खाली जा। आणि सुंदर असं गार्डन आहे, काय सुंदर व्ह्यू आलेला आहे, ब्युटिफुल आणि एकदम कलरफुल वाटत आहे सगळं, एकदम कलरफुल। हितेश, हे दोघं जण असे पहाडावरून कुठून येऊ शकतात, यांच्यात एक आज काहीतरी वेगळी शक्ती आहे दोघांमध्ये। घसर घसर घसर, पुढे कशी उरेल घसरते, इकडे आला।
छान शिव छान. पर्सनली मला नाही का जापनीज गार्डन अतिशय जास्त आवडलं, कारण की इथली ग्रीनरी प्रॉपर सगळं, आणि डिझनी वर्ल्डला आपण जातो ना तसं कसं असते तसं सगळं सेम तसंच होतं. खूप छान वाटत होतं, आणि असं म्हणजे इथून बाहेर निघण्याची इच्छाच नव्हती, कुठं जाण्याची इच्छाच नव्हती. बस असं वाटत होतं की हाच एक शेवटचा पॉईंट असला पाहिजे, आणि बस इथून मी आता कुठेच जाणार नाही असं माझं होतं, कारण की एवढं जास्त आवडलं मला हा पॉईंट खूप जास्त. बघू शकता इथे आम्ही खूप छान छान व्हिडिओ बनवले, फोटोज काढले, आणि खूप एन्जॉय केलं, खूप खूप जास्त. श्रेयांशनी पण भरपूर एन्जॉय केलं. आमच्या दोघांपेक्षा पण श्रेयांशनी भरपूर एन्जॉय केलं. आम्ही तर फक्त असं फक्त बघतच राहिलो सगळ्या गोष्टी, किती सुंदर आहे, हे किती सुंदर आहे. पण श्रेयांशनी खरं एन्जॉय केला, कारण की तिथे पाणी होतं ना असं, तर तिथून त्याच्यामध्ये तुम्ही मुलं छोटे छोटे मुलं खेळू शकत होते. त्याच्या कॅनल टाईप होतं, सो तिथे छोटे छोटे मुलं खेळत होते, त्यांना खूप मजा येत होती. पाणी पण खूप कमी होतं, त्याच्यामुळे आरामात खेळता येत होतं. सो एकंदरीत असा वाव फिलिंग होती सगळी, खूप छान. असं म्हणजे तुम्ही डोळे तुमचे चुकवू नाही शकणार की हे पण सुंदर आहे, ते पण सुंदर आहे. असं काय नाही, ते सुंदर आहे. पण श्रेयांश याच्या खालून टनल खालून पण बाहेर आलेला आहे, आणि जाम मस्ती करत आहे. मज्जा केली श्रेयांशनी, खूप मजा केली. तो त्याला खूप जास्त आवडलं हे सगळं. आणि वरून खूप ऊन होती आणि खालून थंडगार पाणी, सो श्रेयांशनी फुल एन्जॉय केलं. एवढ्या सुंदर आता ब्युटिफुल पॉईंटला आम्ही सोडून जात आहे नेक्स्ट पॉईंटकडे. तिकडे कुठे चाललं, वरती कुठे जायचं? मम्मी खेळत नाहीये. गेला गॉगल गेला कामातून. 5,000 बटर त्याच्यानंतर हे असणार काय पोपट वगैरे वगैरे म्हणजे पक्षी संग्रहालय. अच्छा, बर्ड्स हे पण आहे का राजांचं. चुकवू नका, कारण की नेक्स्ट पार्ट याच्यापेक्षा सुंदरच आहे रामोजी फिल्म सिटीचा. आणि मला रामोजी फिल्म सिटीचे सगळे पॉईंट तुमच्यासोबत शेअर करायचे होते, त्याच्यामुळे मी सगळे व्हिडिओ असे पार्टमध्ये बनवले. सो तुम्हाला पण एक ओव्हरऑल व्ह्यू सगळं कळणार की कसं आहे, काय आहे, आणि मेमरीज पण राहतात. सो नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.